यशोदनन्दन व्रज जनरञ्जन यमुनातीरवनचारि जय राधा माधव कुंज बिहारी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जनरञ्जन यमुनातीरवनचारि जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे जय राधा गोविंद राधा गोविंद राधे जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे जय राधा पंढरीनाथ राधा पंढरीनाथ राधे जय कृष्ण बलराम वृंदावन जय गौरानिताय 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 जय गौरानिताय जय जय गुरुदेव ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय
नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी श्रीकृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। श्रीमद् भागवत स्कंद 4 भाग 2 श्लोक क्रमांक अध्याय क्रमांक 21 आणि श्लोक क्रमांक 41 घ्यायचा ना श्लोक। अश्नाति अनन्तः खलु तत्त्वकोविदे श्रद्धाहुतं यन्मु इज्जनाभवी नवे तथा चेतनया बहिष्कृते हुताशने परमहंसपर्यगु अश्नान्त्यनन्त खलु तत्त्वकोविदे अश्नान्त्यनन्त तत्खलो तत्त्वकोविदे श्रद्धाहुतं यन्मुखयुज्जनामभि श्रद्धाहुतं यन्मुखयुज्जनामभि न वै तथा चेतनया बहिष्कृते न वे तथा चेतनया बहिष्कृते हुताशने परमहंसपर्यगु हुताशने परमहंसपर्यगु अश्नान्त्यनन्त खलु तत्त्वकोविदे श्रद्धाहुतं यन्मुखयुज्जनामभि न वे तथा चेतनया बहिष्कृते हुताशने परमहंसपर्यगु म्हणा। अश्नात्यनन्त खलु तत्त्वकोविदे श्रद्धाहुतं यन्मुखयुज्जनामभि न वै तथा चेतनया बहिष्कृते यगु। कोण माता आणखी अजून कोणाला म्हणायचे? अश्नाती ग्रहण करतात, अनंत परम भगवान अनंत देव, खलु तरीही तत्वकोविदे परम सत्य जाणणारे विद्वान पुरुष, श्रद्धाहुतम श्रद्धा यज्ञ करणे, यत्मुखे ज्याचे मुख, इज्ज नामवी देवतांच्या विविध नावांनी, न नाही
वै निश्चित तथा तितका चेतनया चेतनाशक्तीने बहिष्कृते नेरहित हुताशने यज्ञाग्नीत परमहंस भक्तासंबंधी पर्यगू कधीही जात नाही. भगवान अनंत हे विभिन्न देवताच्या नावाने केले जाणाऱ्या यज्ञाच्या माध्यमातून अन्न ग्रहण करतात. परंतु विद्वान ऋषी आणि ब्राह्मणांच्या मुखाद्वारे अर्पिलेले अन्नपदार्थ स्वीकारण्यात त्यांना जितका आनंद वाटतो तितका आनंद त्यांना यज्ञ अग्नीच्या माध्यमातून अन्न ग्रहण करण्यात वाटत नाही. कारण त्यामुळे त्यांना भक्तांची संगती सोडावी लागत नाही. भगवान अनंत हे विभिन्न देवताच्या नावाने केले जाणाऱ्या यज्ञाच्या माध्यमातून अन्न ग्रहण करतात. परंतु विद्वान ऋषी आणि ब्राह्मणांच्या मुखाद्वारे अर्पिलेले अन्नपदार्थ स्वीकारण्यात त्यांना जितका आनंद वाटतो तितका आनंद त्यांना यज्ञ अग्नीच्या माध्यमातून अन्न ग्रहण करण्यात वाटत नाही. कारण त्यामुळे त्यांना भक्ताची संगती सोडावी लागत नाही. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे वैदिक संस्कृतीनुसार परम भगवंतांना विभिन्न देवतेच्या नावाने अन्नपदार्थ देण्यासाठी यज्ञ केला जातो. यज्ञ करताना मनुष्य मंत्रासमेत स्वाहा शब्द उच्चारतो. उदाहरणार्थ इंद्रिया स्वाहा, आदित्याय स्वाहा इत्यादी हे मंत्र इंद्र, आदित्य इत्यादी देवतांच्या माध्यमातून भगवंताला संतुष्ट करण्यासाठी उच्चारले जातात. कारण स्वतः भगवंत म्हणतात, नाहम तिष्ठामि वैकुंठे योगिनाम हृदयशुभे तत्र तिष्ठामि नारदा यत्र गायन्ति मदभक्ता. मी वैकुंठात नाही किंवा योगीजनांच्या अंतकरणात नाही. जेथे माझे भक्त माझ्या लीलांचे स्तुतिगान करतात तेथे मी वास करतो. पुरुषोत्तम भगवंत आपल्या भक्तांचा सहवास कधीच सोडत नाहीत हे आपण जाणून घेतले पाहिजे. अग्नी निश्चितच निर्जीव असतो, परंतु भक्त आणि ब्राह्मण हे भगवंताचे सजीव प्रतिनिधी होत. म्हणून ब्राह्मणांनी वैष्णवांना भोजन देणे म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांनाच भोजन देणे होय. असाही निष्कर्ष काढता येतो की मनुष्याने यज्ञ समारंभ करण्यापेक्षा ब्राह्मणांना आणि वैष्णवांनाच अन्नपदार्थ अर्पण करावेत. कारण तो मार्ग यज्ञ आचरणापेक्षा अधिक परिणामकारक आहे. या तत्वाच्या आचरणाचे ठळक उदाहरण अद्वैत प्रभूंनी दिलेले आहे. अद्वैत प्रभूंनी आपल्या वडिलांचे श्राद्ध केले तेव्हा सर्वप्रथम त्यांनी हरिदास ठाकूरांना आमंत्रित करून त्यांनाच भोजन खाऊ घातले. श्राद्धविधी समाप्त झाल्यावर उच्च श्रेणीच्या ब्राह्मणास भोजन देणे ही वैदिक संस्कृतीनुसार एक प्रथाच आहे. तथापि अद्वैत प्रभूंनी मुस्लिम कुळात जन्मलेल्या हरिदास ठाकूरांना प्रथम भोजन दिले. त्यावेळी हरिदास ठाकूरांनी त्याला विचारले, तुम्ही असे का करीत आहात? यामुळे ब्राह्मण समाजातील तुमच्या स्थानावर संकट उडावेल. यावर अद्वैत प्रभू उत्तरले, तुम्हाला भोजन देऊन मी लक्षावधी उच्च ब्राह्मणांना अन्नदान करीत आहे. या संदर्भात कोणत्याही विद्वान ब्राह्मणाशी बोलून हे समप्रमाण सिद्ध करण्यासाठी हे तत्पर होते की हरिदास ठाकूरासारख्या शुद्ध भक्तास भोजन देऊन त्यांना लक्षावधी विद्वान ब्राह्मणांना भोजन दिल्याने मिळणारे आशीर्वाद मिळणार होते. यज्ञ करताना यज्ञामध्ये आहुती दिली जाते, पण तीच आहुती वैष्णवांना अर्पली जाते तेव्हा ती अधिक प्रभावकारक असते. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच. श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं प्रभुनित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वांचं आजच्या या रविवारच्या सत्संगामध्ये मी मनापासून स्वागत करतो.
4थ्या स्कंदातील हा अध्याय 41 नंबरचा 41 नंबरचा हा श्लोक आहे. खरं तर हा विषय वेगळा आहे, पण हा श्लोकाचं थोडक्यात निरूपण करतो मी. तर या श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी निरूपण केलेलं आहे की ज्यावेळेला आपण भगवंताला भोग दाखवतो आणि यज्ञामध्ये अग्नीला देखील भोग दाखवतो, पण या तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की ज्यावेळेला यज्ञामध्ये दाखवलेला भोग आहे त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष जो दाखवलेला भोग आहे त्याच्यामध्ये कुठल्या याच्यामध्ये जास्त आनंद वाटतो? भगवंताला. यामध्ये प्रभुपाद म्हणतात की ज्यावेळेला आपण प्रत्यक्ष डीटी समोर भोग दाखवतो त्याच्यामध्ये भगवंताला जास्त आनंद वाटतो. कारण का? कारण अग्नीद्वारे त्या यज्ञामध्ये भगवंताला अग्नीचं रूप घ्यावं लागतं. अग्नीद्वारे ते भगवंत खातात. परंतु या ठिकाणी भगवंत आणि प्रत्यक्ष भक्त यांची संगत असते. पण वास्तविक पाहता भगवंताला भक्ताची संगत फार आवडते. गेल्या प्रवचनामध्ये म्हणलं नाही की आपण जसं हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे असा मंत्र म्हटल्यापूर्वीच भला आपलं लक्ष जरी नसेल तरी भगवंताचं लक्ष लागतं. भगवंत ते ऐकतात. म्हणून भक्ताचं आणि भगवंताचं हे फार दृढ नातं आहे. म्हणून या तात्पर्याने म्हणले की हे वास्तविक पाहता नाहम तिष्ठामी वैकुंठे, मी वैकुंठामध्ये राहत नाही, इव्हन योग्यांच्या हृदयामध्ये देखील राहत नाही, परंतु ज्या ठिकाणी माझे भक्त माझं गुणगान करतात त्या ठिकाणी मी निश्चित रचतो असं नारदांना म्हणतात. तर आजचा जो सब्जेक्ट आहे, विषय आहे, आजच्या प्रवचनाचा विषय आहे की गुरु आणि शिष्य. हे जे प्रवचन आहे परमपूज्य रामदास स्वामी महाराजांनी प्रदेशामध्ये कुठेतरी दिलेलं आहे, त्याचा थोडक्यात सारांश म्हणून या ठिकाणी मांडतो मी. तर यामध्ये म्हटलेलं आहे की वास्तविकपणे अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्रीकृष्ण हे आदि गुरु आहेत, म्हणजे प्रत्येकाचे गुरु आहेत. परंतु ते सुद्धा ज्या वेळेला या धर्तीवरती आले, अवतरले, त्यांनी सुद्धा गुरुला स्वीकारलं. प्रभू रामचंद्र आले, त्यांनी सुद्धा गुरुला स्वीकारलं. चैतन्य महाप्रभू आले, त्यांनी सुद्धा गुरुला स्वीकारलं. जेवढे जेवढे भगवंताचे अवतार आले त्यांनी सर्वांनी गुरुला स्वीकारलेलं आहे. ते स्वतःच गुरु आहे, तर त्यांना दुसरे गुरु करण्याची काय आवश्यकता आहे? आहे काय आवश्यकता? अरे जो स्वतःच ज्ञानी आहे, ज्याने सगळं विश्व घडवलेलं आहे, त्याला आत काय बाहेर काय, पदार्थच्या आतमध्ये ते आहेत बाहेर आहेत, त्याला काय कशाची कमतरता आहे की त्याला कुठून काय जाणून घ्यायचं आहे की त्यांनी गुरु स्वीकारलं? कशासाठी त्यांनी स्वीकारलं? यद यदाचरती श्रेष्ठ तत्तत् येत्र इतरो जनाः. की ज्यावेळेला श्रेष्ठ व्यक्ती ज्यावेळेला इथं येतो आणि ज्यावेळेला तो जसं आचरण करतो त्याप्रमाणेच इतर आचरण करतात. म्हणून भगवंतांनी खास करून इथं दाखवून दिलं की ज्या कोणाला इथं यायचे त्याला गुरु स्वीकारावा लागेल. आपण तर सगळे इथं आलो आहोत. कुठं होतो आपण? माहीत नाही कुठं होतो, पण शास्त्र सांगतं की आपण आध्यात्मिक जगतात होतो. जगतातून इथं आलेलं आहे. भगवंतांनी एक छोटीशी इच्छा केल्यामुळं भगवंताने आपल्याला इकडं हाकलून दिलेलं आहे इकडे. म्हणून आता आपल्याला गुरुची आवश्यकता आहे. तर कृष्ण तर गुरु आहेत ना, कृष्ण तर शास्त्राच्या रूपाने गुरु आहेत. आणि एवढंच नाही तर एवढं सगळं विश्व बनवलं त्यांनी. प्रत्येकाच्या हृदयात ते एक चैत्य गुरुच्या रूपाने उपस्थित आहेत, आहे की नाही? परमात्मा रूपाने. जसे गुरु चैत्य गुरु आहे, दीक्षा गुरु आहे, शिक्षा गुरु आहे, तसे भगवान हे चैत्य गुरुच्या रूपाने परमात्माच्या रूपाने प्रत्येकाच्या हृदयात आहेतच ते.
तर मग ते जर सतत आपल्याला आदेश देत असतील तर मग गुरुची आवश्यकता काय आहे? परत तिथं सुद्धा आहेत आणखी शास्त्राच्या रूपाने सुद्धा उपदेश देत आहेत, तर मग प्रत्यक्ष गुरु करण्याची काय आवश्यकता आहे आणखी? आणि कृष्ण हे गुरु आहेत. आधीच म्हणले ते आदिगुरु आहेत. आदिगुरु म्हणजे सर्व त्यांना ज्ञान आहे. ब्रह्मांडाच्या अगोदर बी ते होते आणि ब्रह्मांड नष्ट झाल्यानंतर सुद्धा ते राहणार आहेत, म्हणून सगळं त्यांना ज्ञान आहे. ते गुरु आहेत. तरी सुद्धा आपल्याला गुरुची आवश्यकता काय आहे? कृष्ण तर पावले आपल्याला उपदेश देतात आतून की हे बघ, हे तुझ्यासाठी चांगलं आहे, हे तुझ्यासाठी वाईट आहे, हे असं करू नकोस, ते तसं करू नकोस. आता सकाळ झाली, उठ लवकर, रात्र झाली, झोप आता. हे आतून सगळे आदेश कोण देते? सगळे परमात्मा देत असतो ना आपल्याला. तर मग गुरुची आवश्यकता काय आहे? की आपण कुठे वागायला चुकतोय हे सुद्धा गुरु चैत्यगुरूच्या रूपाने सांगतात की हे तुझ्यासाठी चांगलं नाही, हे आतून आवाज येतोच. तरी मग गुरुची आवश्यकता काय आहे आपल्या जीवनामध्ये? भगवंत जर प्रत्यक्ष गुरु आहेत तरी गुरु कशासाठी पाहिजेत मग? गुरु हे म्हणजे प्रत्यक्षात म्हणजे गुरु धामामध्ये जाण्याचा मार्ग दाखवतात. कृष्ण सुद्धा दाखवतात ना मार्ग, शास्त्रामधून दाखवतात ना की भगवंत तुम्ही माझं धाम सोडून आलेलं आहे, तुम्हाला आता परत यायचं आहे, हे कृष्ण सुद्धा शास्त्रामधून दाखवतात. काय तद्विधी परिप्रश्न सेवया उपदेशन्ति ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. म्हणजे काय? ह्याचा तुम्हाला म्हणायचं नेमकं काय? त्याच्याविषयी गुरुचे गुरु ज्ञान देतो असं म्हटलेलं आहे, पण कृष्ण तर ज्ञान देतातच. काय ह्याचं उत्तर आहे नेमकं? कशाला गुरुची आवश्यकता आहे? कृष्ण तर चैत्यगुरूच्या रूपाने उपस्थित आहेत, परत वेगवेगळे अवतारसुद्धा घेत आहेत, त्यांनी अशी शास्त्रसुद्धा निर्माण केलेली आहेत, परंतु सुद्धा गुरुची आवश्यकता आहे आपल्याला. आपलं शाश्वत संबंध जो आपण विसरलेला असतो तो गुरु आपल्याला जोडून देतात. कृष्ण बी जोडतात ना शास्त्राच्या रूपाने की तू माझा शिष्य आहेस, माझा अंश आहेस म्हणून. गीते म्हणतात की ममे अंशे जीवलोके जीवभूत सनातन मनशिष्ट. तू आता माझा अंश पण या सहा इंद्रियाशी संघर्ष करीत बसलेला आहेस, तू माझ्याकडे ये. गीते म्हणतात सर्व धर्माचा त्याग कर, तो अजिबात बिघू नको, माझ्याकडे ये, असं स्पष्ट म्हणतायत ते. तर बाकीच्या जिवंत गुरुची काय आवश्यकता आहे आपल्याला? गुरु हे आपलं म्हणजे पाप जे आहे झालेलं आपल्या हातून पाप, तर ते पाप स्वीकारतात गुरु आणि शुद्ध बनवून आपल्याला म्हणजे यस थोडं उत्तर बरोबर आहे. भगवंत सांगतायत, प्रक्रिया सांगतायत भगवंत, पण ते जे माध्यम पाहिजे जोडण्यासाठी, यूज म्हणजे जोडणे, ते गुरु आहे. गुरु संबंध जोडतात, गुरूंच्या द्वारेच ते जोडलं जातात. भगवंताने जरी सांगितलं डायरेक्टली तरी प्रॅक्टिकली व्यक्ती तसा प्रयत्न करून जाऊ शकत नाही. कारण गुरूंच्या विना शास्त्राने सांगितलं की जे काही सर्व ज्ञान आहे किंवा विद्या आहे ती व्यर्थ आहे. जर गुरु असतील तर त्याला यूज म्हणजे ते जोडलं जाणार, तर कनेक्ट होणार. प्रभुपाद एका तात्पर्यामध्ये म्हणतात की ज्याप्रमाणे एक अपराधी व्यक्ती आहे, कोर्ट केस ज्याला त्याची चालू होते, त्याला जज हा दयाळू व्यक्ती असतो, तो त्याला मुक्त करायला तयार असतो, पण त्याला माहीत नसतं नेमकं अपराध ह्याचा काय, कसा या अपराधातून बाजूला होऊ शकतो हा त्याला माहीत असतं. सगळं जजला सगळं माहीत असतं, पण तरीसुद्धा वकील त्या ठिकाणी असतो. कशासाठी असतो? म्हणजेच काय की त्याची वकील हे तो न्यायाधीशाला समजून सांगतो की तो हा व्यक्ती असा नाही आहे, तुम्ही त्याला मुक्त करा, मी त्याची खात्री देतो. एक्झॅक्टली तेच कार्य गुरु करतात. म्हणजेच काय की त्यानं केलेल्या इतर कर्माची एक नाही जबाबदारी थोडी घेतात आणि स्वतः वकील बनतात गुरु, आणि खात्री देतात की जर तुमची काय इच्छा आहे की तुम्ही तुमचं जे आदेशाचं पालन त्यांनी केलं नाही म्हणून तुम्ही त्याला हाकलून दिलेलं आहे, मी तुम्हाला खात्री देतो की हा तुमच्या आदेशाचं पालन करायला तयार आहे,
तुम्ही त्याला स्वीकार करा. हे फक्त गुरु करतात. म्हणजे गुरु हे वकिलीचं काम करतात. म्हणून जज त्या आरोपीला त्या आरोपातून मुक्त करतो. वास्तविक पाहता भगवान हे गुरु आहेत, सर्वोच्च मालक आहेत, ते सुद्धा मुक्त करतात. परंतु त्यांनी प्रोसेस दिली की कोणी काय कशावरून हा माझं नियमाचं पालन करेल, म्हणून त्यांनी ही प्रोसेस दाखवलेली आहे. आणि दुसरं कारण म्हणजे की जीव ज्या वेळेला या भौतिक जगामध्ये येतो त्यावेळेला मनाच्या पूर्ण अधिपत्याखाली काम करतो. मन असं आहे की भौतिक गोष्टीमध्येच विश्वास ठेवतं. जे दिसत नाही त्याच्या पलीकडं गोष्टीवरती विश्वास ठेवत नाहीये, है की नाही. बऱ्याच वेळेला बघतो आपण की कृष्ण हे फक्त आपल्याला शास्त्रामध्ये दिसत आहेत, मूर्तीमध्ये दिसत आहेत, पण प्रत्यक्ष बोलत आहेत का आपल्याशी? बोलत नाही आहेत. डोळ्याला दिसते पण मनाला समजते की हे भगवंत आहे, शास्त्राच्या आधारे समजते. मनाच्या ताब्यात आलेलं होतं आपण. पण मनाच्या ताब्यात असणाऱ्या व्यक्तीला, जीवाला, बद्ध जीवाला एका जिवंत व्यक्तीची आवश्यकता आहे की तो भगवंताबद्दल बोलू जे शकेल ना त्याच्यावरही त्याचा विश्वास लागेल. गुरुची आवश्यकता काय आहे की आपला भगवंतावरतीचा कॉन्फिडन्स आहे तो जर वाढवायचा असेल तर आपल्याला एका जिवंत गुरुची आवश्यकता आहे. भगवंताचं अस्तित्व, भगवंतांनी सांगितले उपदेश ते सांगितले शास्त्राद्वारे, अनेक लीला करून देखील सांगितले, पण हे पूर्णपणे खरे आहेत हे सांगण्यासाठी एक जिवंत व्यक्ती पाहिजे, तर आपला विश्वास वाढतो. यासाठी भगवंताने स्वतःहून ज्यावेळेला इथं आले त्यावेळेला देखील त्यांनी गुरु स्वीकारले. आणि त्यावेळेला देखील त्याने की जो कोणी या भौतिक जगामध्ये येतो त्याला गुरु स्वीकारणं आवश्यक आहे. भलं भगवंत चैत्यगुरूच्या रूपाने प्रत्येकाच्या हृदयात उपस्थित आहेत, तरी पण त्या ठिकाणी भगवंत चैत्यगुरूचा तो व्यक्ती आवाज ऐकत नाही आहे. तो आवाज ऐकतो, मनाचा आवाज ऐकतो. एवढंच त्याला कन्फ्युजनमध्ये समजत नाही की हा आवाज परमात्म्याचा आहे की मनाचा आहे. आपण जर तेवढे खंबीर असतो, तेवढा जर सिन्सिअर असतो की हा परमात्म्याचा आवाज आहे आणि हा मनाचा आवाज आहे, ओळखायला जर तत्पर असतो तेवढं, तरी गुरुची आवश्यकता नसती पडली. पण आपण एवढे बद्ध झालो आहोत की पूर्णपणे इंद्रियाच्या आधारे आहोत. आपण खाल्ल्याशिवाय बोलू शकत नाही, झोपल्याशिवाय पुन्हा चांगलं आचरण करू शकत नाही. या आहार, निद्रा, भय आणि मैथून जे अनंत जन्मापासून केव्हापासून या भौतिक जगामध्ये पडलेलं आहे असं कुठेही शास्त्रामध्ये उल्लेखच नाही. पण अब्जावधी कालापासून या 4 गोष्टीच्या अधीन झालेला आहोत. म्हणजे ह्या जर 4 गोष्टी आपल्याला नाही मिळाल्या तर आपण काहीच करू शकत नाही. म्हणून आपल्याला बद्ध आत्मा म्हटलेला आहे, बांधून ठेवलेला आपल्याला. त्यासाठी या बद्धतेमुळं भगवंतानी भलं शास्त्रामध्ये कितीतरी आदेश दिले, उपदेश दिले, तरी आपला त्यावरती विश्वास लागत नाही एवढा. त्यासाठी एका जिवंत गुरुची आवश्यकता आपल्याला पडलेली आहे आणि तो आपण स्वीकारला पाहिजे. त्यासाठी भगवंतानी सुंदर लीला करून दाखवलेली आहे की कितीतरी अशा लीला केलेल्या आहेत. खास करून भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये एक लीला आहे की ज्यावेळेला भगवंतांनी कंसाचा वध केला आणि त्यावेळेला सगळं तर शांततामय वातावरण झालं आणि कृष्ण बलराम एवढे अशा अक्राळ कंसाला मारलेलं आहे. त्याला असं नाही मारलं, त्याच्या तोंडातून रक्त वडत होतं आणि त्याला फरफटत घेऊन चालले होते. किती भयानक दृश्य असेल बघणाऱ्यासाठी ते, आहे की नाही. मथुरेच्या रस्त्यावरून बलाढ्य असा कंस, मथुरेचा राजा आहे, त्याच्या तोंडातून असं रक्ताची धार आहे आणि कृष्ण त्याला फरफडत ओढत चाललेले आहेत असे. आणि सगळे लोक बघत आहेत. जो बालक आहे तो किती गोजीरवाणा बालक, श्याम सुंदर,
पण त्याने आता किती कृत्य असं कृत्य दिसायला किती भयानक कृत्य दिसतंय. आणि सर्वत्र अशी शांत वातावरण झालेलं आहे. आणि हे नंदबाबा, यशोदामय्या, सगळे ब्रजवासी हे बघतायत की हा आपला कान्हा आहे की ज्याने अनेक लोकांना ज्याने त्रास दिला त्याला या छोट्याशा मुलानं ठार मारलेला आहे. आणि आजपर्यंत याला आम्ही समजत होतो की हा केवळ गायी पाळणारा, बासरी वाजवणारा आहे, पण आज आम्हाला समजलं आहे की हा बालक साधारण नाही आहे. कृष्ण आणि बलराम ही कोणी साधारण बालक नाहीत, हे साक्षात कोणीतरी ब्रह्माजी किंवा त्याच्यापेक्षा महान देवता कोणीतरी आहेत. सगळे असे अवाकमय झाले होते तिथं त्या ठिकाणी. आणि कृष्ण त्या ठिकाणी येऊन ज्यावेळेला वसुदेव देवकी त्या ठिकाणी उभे होते, पहिल्यांदा त्यांनी यशोदा आणि देवकींच्या चरणांचा स्पर्श केला आणि त्यांना मुक्त केलं जेलमधून. आजपर्यंत ते कंसाच्या कारागृहामध्ये बंदिस्त होते. आणि कृष्ण स्वतः त्या ठिकाणी उद्गार करतात की बाबा, आई, की माफ करा आम्हाला की आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतला. पण कृष्ण त्या ठिकाणी जाहीर करतात की आजपर्यंत आणि भविष्यसुद्धा जो कोणी आपल्या आईबापाच्या पोटी जन्म घेतो त्या आईबापाचे उपकार आहे असा मी सुद्धा नाही आणि कोणीसुद्धा नाही की आईवडिलांचे उपकार या जगामध्ये कोणीच फेडू शकत नाही. ज्यावेळेला लहान असतो आपण त्यावेळेला आपली घाण किती वेळा साफ केलेली असेल, तोंडातली घाण किती वेळा भिलो असेल, त्याला आईवडिलांनी आपल्याला भीतीपासून बाजूला केली असेल, लहानाचं मोठं केलेलं आहे. असे अनंत उपकार आहेत. आपल्या कितीतरी चुकांना त्यांनी क्षमा केलेली आहे. पण त्यांचे जे उपकार आहेत हे कुठल्याही तराजूत मोजून त्याचं वजन होऊ शकत नाही आहे. आणि कृष्ण त्या ठिकाणी जाहीर करतात की बाबा, आई, तुम्ही जे माझ्यामुळं तुमच्या पोटी मी जन्म घेतला म्हणून वास्तविकते तुम्हाला हे सगळं सहन करावं लागलं. पण मी जरी अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक जरी या ठिकाणी तुम्हाला दिसत असलो तरी मी सुद्धा आईवडिलांचे उपकार फेडू शकत नाही. एवढे आईवडिलांचे उपकार मोठे आहेत. त्या ठिकाणी यशोदा आणि नंदबाबा त्या ठिकाणी ते देखील होते. ते देखील बघून त्यांना देखील आश्चर्य वाटतं की बाबा, आई बाबा कोण आहेत? आपण आहेत की वसुदेव देवकी आहेत? त्यांना सुद्धा ज्यावेळेला हे प्रत्यक्ष कळतं की कृष्ण आणि बलराम वास्तविक देविका आणि वसुदेवाचे आहेत, आपण त्यांचं फक्त पालनपोषण केलेलं आहे, त्यांना सुद्धा आनंद अश्रू येतात. एक वेळेला आनंद येतो आणि त्या आनंदाच्या द्वारात अश्रू डोळ्यातून येतात की ह्या वसुदेवानी देवकीने किती त्रास सहन केला. वास्तविकपणे यांनी जन्म दिला, परंतु यांना त्याचा आनंद आपल्या भगवंताच्या बाललीलाचा त्यांना काही आनंद मिळाला नाही आहे. सगळा आनंद त्यांचा आम्ही घेतलेला आहे. आणि त्यावेळेला कृष्ण आणि बलराम नंदबाबाला देखील, यशोदा माताला देखील चरणस्पर्श करतात आणि त्या ठिकाणी म्हणतात की चला आता आपण पुन्हा राजवाड्यात जाऊया, शांत होऊया. ते सगळे राजवाड्यात येतात आणि बरेच ब्रजवासी कृष्ण आणि बलरामच्या चरणांना स्पर्श करून ब्रजवासी परत वृंदावनात जायला निघतात. परंतु यशोदा आणि नंदबाबा लगेच जात नाहीत. असं वाटतं त्यांना की कृष्ण आणि बलरामांना टाकून जाणं आता लगेच शक्य नाही आहे. काही वेळापूर्वीच आता वाटलं होतं की कृष्ण आणि बलराम हे भगवंत आहेत आणि 1 तास गेला की लगेचच यशोदा आणि नंदबाबाला देखील वाटलं आणि देवकी आणि वसुदेवांना देखील वाटलं की हे आमचं मुलं आहेत, हे भगवंत आहेत, हे सगळं विसरले ते अचानक. तर असं का झालं हे सगळं? तर या ठिकाणी भौतिक जगामध्ये जी कार्य करते ती माया
ती योगमाया, आणि भौतिक जगामध्ये कार्य करते ती महामाया. महामाया आहे जी आपल्याला भौतिक बंधनात अडकून ठेवते, आणि योगमाया आहे जी आपल्याला स्पिरिच्युअल बंधनात अडकून ठेवते, भक्ती बंधनात अडकून ठेवते. भक्तियोग देणारी ती योगमाया आहे, आणि भौतिक भोग वासना देणारी जी आहे ती महामाया आहे. कृष्ण आणि बलराम हे साक्षात भगवंत होते, तरी यशोदा आणि नंदबाबा त्यांचे मातापिता वास्तविक नव्हते. ते सर्वांचे मातापिता आहेत, ते अजन्म आहेत, त्यांना जन्म घ्यावा लागत नाही, ते सगळ्यांचे मातापिता आहेत, सगळ्यांचे गुरु आहेत. तरी पण योगमायेच्या प्रभावाद्वारे यशोदा आणि नंदबाबाला वसुदेवानी देखील वाटतं की ही आपली मुलं आहेत, आणि प्रेमाने त्यांना बाहवत घेतात, मिठीत घेतात. आणि आम्ही इथंच राहतो आता असं ते म्हणतात. आणि मथुरेमध्ये यशोदा आणि नंदबाबा तिथे काही दिवस राहतात, आणि काही दिवसानंतर वसुदेव देवकी त्यांचा चांगला पाहुणाचार होतो. त्यानंतर त्यांना समजतं की आज ना उद्या आपल्या घरी आपल्याला जायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला नंदबाबा आणि यशोदा माता त्यावेळेला कृष्ण त्यांची एवढी सेवा करतात की सुंदर रथामध्ये बसवतात, आणि सगळे मथुरावासी नंदबाबाला सोडण्यासाठी दूर जातात. पण एकटी कृष्ण, नंदबाबा दूर जरी गेले तरी एकटे कृष्ण बाबांना पुन्हा पुन्हा दूर जाऊन जातात की नाही. आईची ग काय मराठीमध्ये म्हणे, आईची ग वेडी माया लांब जाती घालवाया. तशाप्रमाणे कृष्ण आहेत ना नंदबाबाला घालवण्यासाठी सगळे जरी आले तरी थोडं 4 पावले थोडं कृष्ण आणखी पुढे गेलेले आहेत. एवढं त्यांचं ते पिता पुत्राचं एवढं ग्रहण नातं आहे. आणि कृष्ण लई रडतात, एवढे रडतात ना की बाबांना निरोप दिल्यानंतर कृष्ण एवढे रडतात, आणि रडत परत येतात. ज्याला वसुदेव देवकीसुद्धा त्यांचं हे आचरण बघून फार रडतात ते. पण हे सगळं कालांतराने शांत होतं, आणि मग वसुदेव आणि देवकी कृष्ण बलरामांना गर्गाचार्य मुनींना बनवतात, आणि त्यांचं यज्ञोपवीत संस्कार होतो. त्यांना ब्राह्मण थेट दिलं जातं. तर आपल्याला वाटलं की क्षत्रिय असून ब्राह्मण थेट कसं दिलं जातं, पण त्यावेळेला क्षत्रियामध्ये सुद्धा त्यावेळेला ब्राह्मण थेट दिलं जात होतं. आणि आजसुद्धा असतं काय लोकांना क्षत्रियामध्ये. आणि ब्राह्मण जी विद्या आहे ना ही गुरुकुलमध्ये घेण्यासाठी त्यांना पाठवलं जावं लागतं. त्यासाठी अगोदर जानवं स्वीकारावं लागतं. त्यासाठी गर्गाचार्य मुनी त्यांना जानवं देतात. जानवं दिल्यानंतर गर्गाचार्य हे त्यांचे गुरु नाही बनत, त्यांचे ते कुलगुरू असतात. कुलगुरू आहे आणि दीक्षागुरू वेगळे होतात. म्हणून दीक्षा ग्रहण करण्यासाठी त्यांना परत उज्जैन या ठिकाणी, अवंतीपूरमध्ये या ठिकाणी सांदीपनी मुनींच्या आश्रमात पाठवतात. आणि तिथं कृष्ण आणि बलराम 64 दिवसामध्ये 64 कला सगळ्या शिकतात. एवढंच नाही तर त्या ठिकाणी सांदीपनी मुनी त्यांना राजकारणाचं शिक्षण देखील देतात, अध्यात्माचं शिक्षण देखील देतात, आणि वेगवेगळ्या कला, गायचं कसं, बोलायचं कसं, कशा नक्षी काढायच्या, अनेक सगळ्या प्रकारच्या कला, की एकही कला त्या ठिकाणी राहत नाही शिल्लक, कृष्ण आणि बलराम शिकत नाहीत. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मुठीत काय ठेवलेलं आहे, आणि समोरचा व्यक्ती ओळखतो की काय सांग मुठीत, तर मुठीतलं त्याला एक त्याची ते विद्या आहे एक, की तुमच्या बोटाच्या ह्याच्यानुसार ते ओळखता येतं की तुमच्या आत, मुठीच्या आत काय आहे ते. हे सुद्धा अनेक प्रकारच्या कला सांदीपनी मुनी कृष्ण आणि बलरामांना शिकवतात. आणि शिकवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची शिक्षा पूर्ण होते, आणि कृष्ण आणि बलराम विचारतात की गुरुवर्य, तुम्हाला संतुष्ट करण्यासाठी आम्ही काय करू शकतो. तर सांदीपनी मुनी सांगतात की जर तुम्हाला संतुष्ट करायचं आहे, तुम्ही मी सांगितलेले नियम आहेत, या शिक्षा आहेत, तुमच्या जीवनामध्ये पालन करा. आणि जर तुम्हाला मला संतुष्ट करायचं आहे तर मला माहीत आहे की तुम्ही कोणी साधारण बालक नाही आहेत, तुम्ही साक्षात भगवंत आहात. परंतु या ठिकाणी तुमच्या लीला आहेत,
की प्रत्येक व्यक्तीला गुरु स्वीकारावा लागतो आणि गुरुची आज्ञा पालन करून आशीर्वाद प्राप्त करावा लागतो, ही लीला संपन्न करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आला आहात. म्हणून तुम्ही विचारतात, तर ॲज ए शिष्य म्हणून मी तुम्हाला आज्ञा देतो की फार पूर्वी, काही वर्षापूर्वी माझा बालक, माझा मुलगा या समुद्राच्या ठिकाणी आला होता आणि खेळता खेळता तो पाण्यामध्ये पडला आणि परत वरती आलाच नाही बिचारा. कित्येक दिवस मी वाट बघितली, परंतु तो अद्याप समुद्रातून परत आला नाही. तो मृत्यू पावलेला आहे हे निश्चित आहे. तर समुद्राने त्याला ठेवलेलं आहे. जरी शरीर जरी त्याचं मेलं असेल तरी त्याचा आत्मा कुठेतरी जिवंत आहे, तो कुठेतरी दुसऱ्या वेगळ्या शरीरात आहे, हे तर तुम्ही सगळं जाणता. माझा मेलेला पुत्र तुम्ही परत जर आणू शकला तर ती माझ्यासाठी योग्य सेवा आहे. असा ज्यावेळेला आदेश सांदीपनी म्हणे गुरुकुन कृष्ण बलरामांना मिळतो, त्याला एका क्षणामध्ये कृष्ण आणि बलराम लगेच आपली धोती खोवतात आणि समुद्राच्या किनारी येऊन समुद्रामध्ये जंप मारतात. आणि खोल पाण्यामध्ये, समुद्राची खोली किती असते, किती काही ठिकाणी खोली इतकी असते की काही ठिकाणी जमिनीचा थांगच पत्ता नसतो. हजारो 10,000 किलोमीटर एवढी खोली असते. एवढं अंतर भगवंत पार करून त्या ठिकाणी जातात. आणि त्या ठिकाणी मग समुद्र भगवंतासमोर येतो आणि भगवंताचं स्तुतिगान करतो की साक्षात तुम्ही इथं आलात. म्हणले की स्तुतिभीती करू नका, तुम्ही आमच्या गुरुचा पुत्र इथं मारलेला आहे, ताबडतोब तुम्ही याला हजर करा इथे. म्हणजे गुरुचा पुत्र इथे काही आलेला नाही आहे, पण कदाचित या खाली समुद्राच्या तळाशी एक राक्षस शंखाच्या रूपाने राहतो. त्यांनी कदाचित तुमच्या गुरुचा पुत्र जर गिळाला असेल तर मला सांगता येत नाही. पण कृष्ण बलराम सागराच्या तळाशी गेले आणि एका शंखाच्या रूपात तो राक्षस होता. काय त्याचं नाव होतं? शंकासूर. आणि तो शंखाचं नाव काय होतं? पांचजन्य. कृष्ण आणि बलराम त्या ठिकाणी जातात आणि त्यांच्याशी युद्ध होतं त्या त्या राक्षसाशी. त्या ठिकाणी तो शंख घेतात आणि वरती आणतात समुद्राच्या काठावरती आणि समुद्राला दाखवतात की याच्यामध्ये तो नाही आहे. त्याला म्हणजे की मला क्षमा करा, मी तुम्हाला चुकीचं सांगितलं, काय हरकत नाही आहे. म्हटलं की हा मुलगा कुठे आहे तो? मग त्यावेळेला म्हटलं की जो कोणी इथं नाही मृत्यू पावतो तर सगळ्यांचा अंतिम ठिकाण जर कुठं असतं की निश्चित हा कुठे असेल? यमराजाच्या दरबारात असेल. आणि मग कृष्ण आणि बलराम यमाच्या दरबारात जातात. दक्षिण दिशेला यमाचं स्थान आहे. दक्षिण दिशेला प्रवास करत 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 कृष्ण यमाच्या दरबारात पोचतात आणि त्या ठिकाणी यमराज समोर येतात, भगवंताचं स्वागत करतात. कृष्ण बलराम जरी बालकाच्या रूपात जरी असले तरी यमराजांना माहीत होते की साक्षात भगवंत आहेत म्हणून. आज भगवंत आपल्या दरबारात, भगवंताला इकडे दरबारात यावं लागलं. भगवंत मनुष्य रूपात येऊन आपल्याकडे आणखी कुठली लीला करायला संपन्न झाले त्या आश्चर्याने यमराज स्वागत करायला आले. फार मोठं सुंदर स्वागत केल्यानंतर म्हणले की स्वागत करू नका, म्हणले की आम्हाला आमच्या गुरुची आज्ञा आहे. यमराज हसले, म्हणले काय सुंदर लीला आहे तुमच्या, की तुमचा गुरुचा पुत्र या ठिकाणी आहे. आणि गुरुचा पुत्र यमराजाने त्यांना दिला आणि तो यमराजाकडला गुरुचा पुत्र घेऊन ताबडतोब कृष्ण आणि बलराम पुन्हा आपल्या गुरुसमोर हजर झाले. आणि सांदीपनी मुनींना वाटलं होतं की हे शक्य नाही आता, परंतु त्यांनी ते शक्य करून दाखवलं. जोपर्यंत तो पुत्र मिळत नाहीये तोपर्यंत ते गुरुकडे सांगायला आले नव्हते की लय प्रयत्न केला पण नाही सापडले. काय या ठिकाणी भगवंतानी ही सुंदर शिक्षा दिलेली आहे की एका गुरुची आज्ञा
एका साधकाच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचे आहे. जर त्याला गुरुचा आशीर्वाद जर प्राप्त करायचा आहे, आणि गुरुच्या आशीर्वादाशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. यश प्रसादात भगवत प्रसाद, यश अप्रसादात न गती कुतोपी. प्रसाद म्हणजे कृपा जर असेल तर भगवंताची कृपा असेल, आणि गुरुची कृपा जर नसेल, यश अप्रसादात न गती कुतोपी, तर आपली गती काय चांगली होऊ शकत नाही. गुरुचा जर क्रोध, गुरुची जर अकृपा, म्हणजे गुरुचा आशीर्वाद जर नाही आपल्याला मिळाला, तर आपल्या जीवनाची गती काही व्यवस्थित होत नाही आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात. त्यावेळेला सांदीपनी म्हणे एवढे सुंदर आशीर्वाद दिला त्यांनी. वास्तवपणे आशीर्वाद द्यायचं नाही, पण त्यांच्या मुखातून की भगवंतांनी हे जे दाखवलेलं आहे की ही लीला करून दाखवलेली आहे की साधकाला गुरुचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्याने काहीसुद्धा केलं पाहिजे. इव्हन प्राणाचा त्याग केला, वेळ आली तरी पण गुरुची जी आज्ञा आहे ती पूर्ण करण्यासाठी त्याने प्राण पणाला लावले पाहिजेत. गुरु काय बाजारचा भाजीपाला नाही आहे. गुरु काय असे मिळत नाही आहे, किंवा दीक्षा घेऊन किंवा गुरु मिळत नाही. केवळ दीक्षा ही फक्त औपचारिक आहे. दीक्षा घेतलं म्हणजे हा माझा गुरु झाला आणि मी त्याचा शिष्य झालो की आमचं नातं जमलं, माझं सगळं पाप माफ झालं, मी आता गोलोकला मेल्यानंतर निश्चित गोलोकला जाणार. हे सगळा भ्रम आहे. गुरुची जर कृपा मिळवायची असेल ना, तर गुरुला प्रसन्न करावं लागतं. म्हणजेच काय, गुरु कसे प्रसन्न होतात? गुरु फार सहज प्रसन्न होतात. फक्त त्यांनी दिलेल्या आज्ञा आहेत आपल्या जीवनामध्ये पालन जर केल्या तर गुरु प्रसन्न होतात. आणि गुरुसुद्धा काही विशेष आज्ञा देतात. ते यासाठी देतात की तो समोरचा व्यक्ती पालन करण्यामध्ये सक्षम आहे की नाही. तर या ठिकाणी सांदीपनी मुनींनी कृष्ण बलरामांना एवढी मोठी आज्ञा दिलेली. का दिलेली आहे? त्यांना माहीत होतं की हे सक्षम आहेत. जसे आपलेसुद्धा आध्यात्मिक गुरु जे आहेत ना, आपल्याला काय 4 नियम आणि 4 नियमांचं पालन आणि 16 माळांचा जप ही एकमेव आज्ञा दिलेली आहे. आणि वास्तविक पाहणं प्रभुपाद हे गुरु आहेत, आध्यात्मिक गुरु आहेत. ज्यावेळेला ते आपण जी दीक्षा घेतो ना, त्यावेळेला दीक्षागुरूसुद्धा बिहाफ ऑफ मी प्रभुपादांच्या वतीनं तुम्हाला दीक्षा देतो आहे. पण एवढं जरी आपण आपल्या जीवनामध्ये पालन केलं की 4 नियमांचं पालन आणि 16 माळाचं ध्यानपूर्वक जप, एवढं जरी आपण केलं तरी आपण गुरुची कृपा प्राप्त करू शकतो आणि भगवद्धामात या जन्मातच जाऊ शकतो. प्रभुपाद म्हणतात की जरी पुढच्या दरवाजाची चावी जर कुणी दिली नाही तरी मागच्या दरवाजाची चावी माझ्याकडे आहे. बस काय अट आहे फक्त की एवढे नियम पालन करायला पाहिजेत. आणि दुसरा आणखी एक नियम आहे कुठला? या कृष्ण आंदोलनामध्ये एक प्रार्थना आपण करतो की मी दासानुदास भावनेची राहण्याचा प्रयत्न करेन. ही सुद्धा गुरुची एक आज्ञा आहे. थोडी जरी आपल्याकडून आज्ञेमध्ये गडबड झाली तरी गुरुच्या आपल्याला परिपूर्ण कृपा मिळत नाही आहे. परंतु प्रभुपाद म्हणालेत की एका जन्मात सगळे लोक बेडा पार करतील हे निश्चित नाही आहे. कित्येक लोकांना अनेक जन्म घ्यावे लागतील. कारण का इथं 4 नियमाचं पालन आणि 16 माळाचा जप हे एवढं सोपं नाही आहे. या भौतिक जगातलं वातावरण एवढं भयानक आहे ना की ही मायाशक्ती आहे असा संकल्प घेऊन असे तोडायला बसलेले आहे. असे एवढं जरी आपण केलं आणि दास पाहुणे राहिलं ना तरी आपण गुरुची कृपा प्राप्त करू शकतो. गुरु आणि शिष्याचं नातं आहे ना, या जगातील सगळ्यात मोठं नातं आहे. वास्तविकपणे गुरु आपली माता आहे, गुरु आपला पिता आहे, गुरु आपलं सर्व श्रेय आहे. गुरुशिवाय ज्ञान नाही आहे. येऊन ब्रह्मा विष्णूची महेश अशी शिवजीची त्याला प्रसन्न करण्याचा आपण प्रयत्नामध्ये वेळ नाही घालण्यापेक्षा गुरुला प्रसन्न करण्यामध्ये सगळा वेळ दिला हे जास्त महत्त्वाचं आहे.
पण गुरु कोण आहे? गुरु आणि शिष्य कोण आहे? गुरुची व्याख्या म्हणजे काय की गुरु काय कोणाला म्हणावं? गुरुचं पहिलं आहे की जो कृष्ण तत्ववेत्ता आहे. याचा अर्थ काय? कृष्णाचं तत्वज्ञान त्याला परिपूर्ण माहीत आहे आणि सगळ्या साधनाचं श्रेय आहे. तो श्रेय कोणाला देतो? गुरु भगवंताला देतो. एखादा साधक जर गुरुकडं आला असेल आणि तो म्हणतो की हे सगळं तुम्हाला, आणि तो जर गुरु तो स्वतःकडे घेत असेल, ते श्रेय आहे, तर तो गुरु परंपरेनुसार जरी प्रामाणिक परंपरेत जरी त्याने दीक्षा जरी घेतली असेल तरी तो प्रामाणिक गुरु होऊ शकत नाही. म्हणून जोपर्यंत प्रामाणिक गुरुची प्रामाणिक सेवा केल्याशिवाय प्रामाणिक कृपा मिळत नाही आपल्याला. इस्कॉन एक फार मोठी आध्यात्मिक संस्था आहे, शुद्ध भावनेचा शुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार करणारी आहे. तरीसुद्धा याच्यामध्ये सुद्धा भरपूर गडबडी होते. भरपूर का होते गडबडी? कारण त्या परंपरेच्या आदेशानुसार फॉलो केलं जात नाही. शिष्य कोण आहे? शिष्य जो आहे तो गुरुच्या आदेशाचं तंतोतंत पालन करतो आणि गुरुची कुठले आदेश पाळतो तो. गुरु झाला. गुरु म्हणजे काही व्यक्ती नाहीये. गुरु म्हणजे तत्व आहे एक. वास्तविकता भगवंताने निर्माण केलेलं जे बलराम तत्व आहे, बलदेव तत्व आहे, तेच गुरु तत्व आहे. भगवंताच्या शरीरातून राधाराणी आणि बलदेव प्रकट झाले. एक आदिशक्ती आणि एक सविता आणि संधिनी शक्ती आहे. सविता आणि संधिनी शक्ती आहे, ते गुरुतत्व आहे, तेच बलराम तत्व आहे. लादिनी शक्ती म्हणजे भगवंताला आनंद देणारी शक्ती आहे, परंतु सर्व जीवांना आनंद देणारी शक्ती, सर्व जीवांचा उद्धार करणारी शक्ती जी शक्ती आहे, सव्वीस सदिनी शक्ती, त्या शक्तीचं नाव आहे गुरुतत्व. गुरुतत्व, गुरु म्हणजे कोणी व्यक्ती नाही आहे, तो ते पद आहे एक, त्यातला व्यक्ती बदलला जातो. अनेक व्यक्ती त्यात धारण करतात, परंतु गुरुतत्वाचा नेमका अर्थ काय आहे की जो परंपरेने ज्ञान आलेलं आहे तेच ज्ञान पुढं वितरित होलं जातं, ते आपल्या जीवनामध्ये पालन करतो, तो शिष्य आहे. म्हणजे जो शिष्य आहे ना तो गुरुतत्वाला काय मानतो? तो भगवंताचा प्रतिनिधी आहे, ते एक भगवत तत्व आहे, भगवंताचीच कृपा आहे ती. कृष्णाने स्वतः गुरु असून, आदिगुरु असून बलरामाला का निर्माण केलं आणि बलरामाने अनेक जिवंत का गुरु निर्माण केले? कारण का कृष्ण हे या भौतिक तत्वाचे बनलेले नाही आहेत, आपल्याला दिसायच्या पलीकडचे आहेत. ते आपल्यासारखं शरीर नाही आहे, ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. म्हणून पंचमहाभूतांनी बनलेला एखादा व्यक्ती त्यांना कॉन्फिडन्स वाढण्यासाठी पाहिजे, आणि हे ज्ञान ग्रहण करण्यासाठी असा एक व्यक्ती पाहिजे की तो सगळं ज्ञान ग्रहण करेल आणि तो वितारित करेल, ते म्हणजे बलदेव तत्व आहे. म्हणून गुरुतत्व जे आहे की गुरुतत्व खास करून सर्व जीवाच्या उद्धारासाठी, सर्व जीवांचं पाप स्वीकारण्यासाठी, वकिली स्वीकारण्यासाठी ते निर्माण झालेलं आहे. म्हणजे या गुरुतत्वामध्ये जे कृष्णाकडून जे आलेलं ज्ञान आहे तेच पुढं क्रमाक्रमाने वितरित केलं जातं. याच्यामध्ये तर्क आणि वितर्क अजिबात होत नाही आहे, ते गुरुतत्व आहे. त्याच्यामध्ये तर्क वितर्क झाला तर ते गुरुतत्व नाही आहे. आणि शिष्याने सुद्धा त्याच्यामध्ये तर्क वितर्क केला तर तो शिष्य नाही आहे. म्हणून गुरु आपल्यावरती प्रसन्न आहेत हे कशावरून ओळखायचं? ओळखण्याची एकच खूण आहे की आपण कृष्णामध्ये जास्तीत जास्त आसक्त होतोय की नाही. जर आपण भगवंताकडे जास्त आसक्त होतोय याच्यावरती आपल्यावरती गुरु प्रसन्न आहेत. जर आपण भगवंतावरती एवढा आसक्त होत नाही आहे तर गुरु आपल्यावरती प्रसन्न नाही आहे. नाहीतर असं कसं, अरे मी तर प्रत्यक्ष त्या व्यक्तीची सेवा करतो आहे, सगळं चरण होतं आहे, तरी मला जप करू वाटत नाही, फक्त गुरुचे पाय वाटतात, गुरुशी बोलू वाटते, गुरुशी सगळं करू वाटते, पण भगवंताचं नाव घेऊ वाटत नाही.
हे सगळं काय आहे? हे सगळं फक्त काम वासना आहे, दुसरं काही नाही. एखादा व्यक्ती आवडतोय म्हणून त्याची सेवा करतोयस तू. त्याचं नाक सुंदर आहे, दिसायला गोरा आहे, त्याचं वागणं सुंदर आहे म्हणून त्याची सेवा करतोय. जर त्याची सेवा करून तुला जर कृष्ण प्रेम निर्माण होत नाही हृदयामध्ये, तर तू खरा शिष्य नाही आहेस. म्हणजेच गुरु तुझ्यावरती प्रसन्न नाही आहेत. गुरुची सेवा, गुरुचे सेवेचं फळ काय आहे की कृष्ण, आपल्याला कृष्णाचं जास्त स्मरण झालं पाहिजे. गुरुचं स्मरण होऊन नाही उपयोगाचं, गुरुचं स्मरण व्हायला पाहिजे, परंतु तेवढंच कृष्णाचं बी स्मरण झालं पाहिजे. गुरुची सेवेचं फळ काय आहे की कृष्णामध्ये जास्तीत जास्त आसक्त झालं पाहिजे आपण कृष्ण सेवेमध्ये, तर ती गुरुसेवा आपली खरी आहे म्हणायचं. कृष्ण सेवापासून अजून बाजूला जातोय आपण, तर निश्चित आहे आपण गुरुप्रती कुठला ना कुठला तरी अपराध करतोय आपण गुरुतत्वाप्रती. म्हणून इस्कॉनमध्ये असे बरेच सुद्धा कित्येक गुरु आहेत, प्रामाणिक गुरु आहेत, पण काही फॉल डाऊन बी गुरु आहेत. फॉल डाऊन तसं म्हटलं नाही त्यांना, पण आहे काल धर्मस्वभावाने होत असतं. परंतु हे शिष्याला समजायला पाहिजे आणि त्या गुरुला बी समजायला पाहिजे. मागे एक असं नाव घेत नाही, पण मागे एक असे गुरु होते, त्यांनी बुक डिस्ट्रिब्युशनचा एवढा प्रचार केला, फार मोठा प्रचार केला, आणि त्यांचे जवळजवळ त्यांच्याकडे बघून एवढे लोक आकर्षित होते की त्या दिवशी त्यांना लगेच स्वीकारत होते. काही दिवसानंतर त्यांना दीक्षा बी देत होती. अनेक लोक त्याच्याकडे स्वीकार करत होते. परंतु कालांतराने काय झालं की गुरु हे आज्ञा देत होते, आणि आज्ञा देत 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 म्हणले की काय कलियुग आहे, मुख्य गोष्ट आहे की जास्तीत जास्त बुक डिस्ट्रिब्युशन झालं पाहिजे, भगवंताच्या नावाचा प्रचार झाला पाहिजे, पण थोडं खानपाण्याकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल. असं ज्यावेळेला त्यांच्या मुखातून आलं, त्यावेळेला काही लोकांनी पुस्तक वितरण करता करता कोणी कोल्ड्रिंक प्यायला सुरुवात केली, कोणी कोल्ड्रिंक पिता पिता म्हणले की थोडं चालतं. ते गुरु म्हणाले चालतं, थोडं काय असं ते बुक डिस्ट्रिब्यूट करताय, बुक डिस्ट्रिब्यूट करणं महत्त्वाचं आहे. नंतर एखाद्या व्यक्ती नियम चुकला झाला तरी त्या गुरुनी माफ केलं. आणि कालांतराने असं समजलं की जे गुरु उपदेश देत होते तेच गुरु स्वतः नियमाचं पालन करत नाहीत, मात्र आदेश देतात. ते कालांतराने त्यांचं पतन झालं. त्याच्या अब्जावधी लोक होते त्यांचे, ते सगळे डिस्टर्ब झाले सगळे. मग काय लोक इस्कॉनने त्यांना त्यातून काढून टाकलं GBCद्वारे. तरी पण काही लोकांनी म्हटलं की इस्कॉनशी भांडण केलं, नंतर नाही तुम्ही आमच्या गुरुला काढून का टाकलं. म्हणून ते गुरु आणि ते शिष्य पूर्ण डायव्हर्ट होऊन, तर मग असे गुरु आणि असे शिष्य हे गुरुतत्वाची प्राप्ती करतात का? नाही करू शकत. गुरुला प्रसंगी त्यागायला देखील शिकलं पाहिजे. कुठल्या प्रसंगी? जसं बलरामांनी बली महाराजांनी त्यागलं, तसं बली महाराजांनी कसं केव्हा त्यागलं? ज्या वेळेला भगवंताचाच त्या गुरुने धिक्कार केला की या भगवंताची तू सेवा करू नकोस, तू माझी सेवा कर, अशा वेळेला अशा गुरुचा त्याग करायला पाहिजे. आहे ना, आपल्याला कथा माहीत नाही ना. बली महाराजांनी ज्यावेळेला वामनदेव दरबारात आले, ते म्हणले, शुक्राचार्य म्हणाले की अरे हा साक्षात विष्णू आहे, भगवंत आहे, याला तू देऊच नकोस, याला सेवा करू नकोस. त्यावेळेला बली महाराजांनी अशा गुरुचा त्याग केला. पण तो खरा शिष्य आहे ना, अशा गुरुला केव्हा त्यागतो? जो गुरु भगवंताची सेवा न सांगता स्वतःची सेवा सांगण्यामध्ये धन्यता मानतो, तो गुरु फोक गुरु आहे. त्यावेळेला त्याचाच त्याग केला पाहिजे. त्यावेळेला. गुरु बदलणं म्हणजे काय हे चुकीचं नाही आहे.
असे किती वेळा बदलावं लागतात गुरु, की बऱ्याच अशी मराठी माणसामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये हे गुरु एकदा केला म्हणजे बदलायचा नसतो. नाही, हे असं नाही आहे. मनुष्यजन्म मिळाला आहे की आपल्याला प्रामाणिक गुरु मिळाला पाहिजे आणि प्रामाणिक शिष्य मिळाला पाहिजे. प्रामाणिक शिष्य, खोट्या शिष्याचा सुद्धा गुरु त्याग करू शकतो आणि खोट्या गुरुसुद्धा शिष्य त्याग करू शकतो. कारण का आपल्याला मेन प्राप्त करायचं आहे गुरुतत्व म्हणजे बलदेव तत्व, आणि त्याद्वारे आपल्याला भगवंताची कृपा मिळायची. म्हणून गुरुला काही वेळेला त्यागायला देखील शिकलं पाहिजे आणि एकाच वेळेला गुरुची आज्ञा देखील एवढी पालन केली पाहिजे की आपला प्राण जरी गेला तरी पण बेहतर नाही. तेव्हा ते गुरुतत्व आपल्याला प्राप्त होतं. शास्त्रामध्ये अशी किती उदाहरणं आहेत. धौम्य ऋषीचे एक शिष्य होते आरुणी. गुरुनी सांगितलं त्यांना की जा, पाऊस पडलेला आहे, शेताचा बांध जरा पाणी फुटलं असेल, जा तिकडे आणि शेताला पाणी येतं. तर ते पाणी किती अशी खोऱ्याने माती लावत होते, अरे तर पाणीच थांबायला तयार नाही. थोकला आता मी, पण तोंड कसं दाखवू परत गुरुला. म्हणजे काय, आता शेवटचा प्रयत्न म्हणजे मी आडवा होतो ह्याच्यामध्ये, बांध आहे त्या पाण्याला स्वतःच आडवे झाले पण पाणी थांबवलं. ज्यावेळेला गुरु तिकडे वाट बघतायत की शिष्य अजून यायचं तर बाकी शिष्यांना घेऊन आले, तर हा शिष्य पाणी अडवण्यासाठी स्वतःच आडवा पडलेला आहे. म्हणजे धन्य धन्य अशा शिष्याचे. तर असं शिष्य बनलं पाहिजे. नरोत्तमदास ठाकूर आहेत, लोकनाथ महाराजांची कशी सेवा केली त्यांनी, लोकनाथ गोस्वामींची. लोकनाथ गोस्वामी कुणाला शिष्य स्वीकारत नव्हते आणि शिष्य स्वीकारत केल्यानं स्वतःला वाटत होते की मी शिष्य कुणाला स्वीकार नाही, कारण मी एवढा योग्य नाही. पण साक्षात महाप्रभूंनी त्यांना स्वप्नात सांगितलं की नरोत्तमला तुला दीक्षा दिली पाहिजे. त्यावेळेला नरोत्तमदास ठाकूरांना दीक्षा दिली त्यांनी, परंतु एवढ्याने सुद्धा दिली नाही. पण अगोदर नरोत्तमदास ठाकूरांचं आचरण बघितलं की काय हा माणूस एक राजपुत्र होता, परंतु ज्या ठिकाणी लोकनाथ गोस्वामी रोज टॉयलेट करायचे, विष्ठा त्यागायचे, त्या ठिकाणी त्यांना टाईम समजला होता. त्याच्या अगोदरच गुरु त्या ठिकाणी जायच्या अगोदरच तिथले मल आहेत, मूत्र आहे, ते सगळं एवढं झाडून चकाचक करायचे असे. तर लोकनाथ गोस्वामीनं वाढायचं की अरे हे इथं अजिबात दुर्गंध नाही, माशासुद्धा नाहीत, काय नाही, हे असं कोण साफ करत आहे. असं एक महिना बघितलं, तीच वाटलं की कोणीतरी असं करते. म्हणून झाडामध्ये लपून त्यांनी पाहिलं, झाडामध्ये लपून बघितलं तर नरोत्तमदास ठाकूर तिथं. आणि लोकनाथ गोस्वामीने या वेळेला बघितलं की अश्रू आले, म्हणले की नरोत्तम अरे काय करतोय की हे मानवी देह किती मलमूत्र, हा देह नाशिवंत देह, याच्यातून मलमूत्र बाहेर निघत असतं आणि तू एक राजाचा मुलगा आहे आणि इथं झोडपामध्ये येऊन विष्ठा त्यागलेली असं घाण तू साफ करतोयस, काय तुझं हे. नरोत्तम काय म्हणतात की गुरुला प्रसन्न करणं आणि गुरुची सेवा करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. म्हणून गुरुतत्व म्हणजे गुरुची सेवा अशी केली पाहिजे की गुरुच्या शरीरातला जी मलमूत्रसुद्धा दिव्य समजलं पाहिजे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे, तर ती गुरुची सेवा आहे. स्वतः चैतन्य महाप्रभूचे गुरु होते ईश्वरपुरी. ईश्वरपुरी त्यांच्या गुरुची सेवा कशी करायचे, त्यांचे गुरु रोज पॅरालिसिस झाल्यासारखं, पॅरालिसिस झाल्यानंतर पण रोज संध्याकाळी झोपल्यानंतर रोज अंतरुणामध्येच मलमूत्र त्यागायचे. ईश्वरपुरी सगळ्या उठवायचे, त्यांना सगळे मलमूत्र साफ करायचे, चांगले आंघोळ घालायचे, पुरा चांगले तिलक लावायचे. एखादा शिष्य काय मला असतं की याला एवढं बी जमत नाही, थोडं खाली उठून 2 पावलं चालायला जाऊन लगेचसुद्धा करू शकत नाही, असं म्हणाला असतं की नाही कोणी. असा शिष्य पाहिजे. माधवेंद्रपूरला ते शक्य होतं, परंतु ते एक लीला संपन्न करण्यासाठी शिष्याने कसं असावं. गुरु असेच मिळत नाहीत. ईश्वरपुरी मलमूत्र साफ करायचे आणि मलमूत्र साफ करून स्वच्छ हात धुवून नंतर त्याच गुरुला त्याच स्थानी अन्न शिजवायचे. असं त्यांच्या मनात नाही यायचं कधी.
की किती दिवस सेवा करू ही, मराना मी म्हातारा आहे लवकर. नाही, गुरुमध्ये सतत ते कोणाला बघत होते? भगवंताला बघत होते. म्हणून गुरु हा भगवंताचा एक प्रतिनिधी आहे. म्हणून गुरुला गुरु न बघता गुरुमध्ये भगवंताला बघणं हे शिष्य आहे. त्याचं नाव शिष्य आहे. नुसतं शिष्य आहे म्हणजे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी गुरुचं भांडवल करतो तो शिष्य नाही आहे. गुरुला गुरुच्या हृदयामध्ये, गुरुच्या व्यक्तिमत्वामध्ये सतत भगवंताला बघतो. एवढंच नाही, प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंताला बघतो, तो त्याचं नाव शिष्य आहे. म्हणून असं जे गुरु शिष्याचं नातं आहे, याद्वारेच ती भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकते. अशीच नाही कृपा प्राप्त होणार आहे. म्हणून शिष्याने तेवढं वेळ प्रसंगी गुरु त्यागाला बी शिकलं पाहिजे आणि एवढं स्वीकारलं पाहिजे की एक जीव की प्राण म्हणून गुरुला स्वीकारलं पाहिजे. पण गुरुला त्यागलं केव्हा पाहिजे? ज्या वेळेला गुरु परंपरेला सोडून, कृष्णाला सोडून, परंपरेला म्हणजेच की कृष्णापासून परंपरा सुरू होते. परंपराकडून मधूनच सुरू होत नाही. परंपरा स्टार्ट टू एंड. परंपरा जी आहे, ज्ञान आहे असं येतं, एवं परंपरा प्राप्तम. ज्ञान असं येत नाही की एवं म्हणजे सुरुवातीपासून त्याच्याद्वारे. पण जो गुरु कृष्णाला ज्याच्यात सोडायचा, ज्याच्यामध्ये विचार आला रे आला, की अशा गुरुचा त्याग केला पाहिजे लगेच. ज्या गुरुने कृष्णाला सोडण्यामध्ये त्याच्या लक्षणं दिसत आहेत की अशा गुरुला लगेच त्यागलं पाहिजे. आणि ज्या गुरुने कृष्णाला जीव की प्राण स्वीकारलं आहे, त्या गुरुच्यासाठी त्या शिष्याने आपला जीव की प्राण दिला पाहिजे. त्याचं नाव गुरु आहे आणि त्याचं नाव शिष्य आहे. म्हणून वास्तविक पाहता भगवंताने ही लीला संपन्न केलेली आहे की सांदीपुनी मुनींच्या पुत्राचं ते आणून दिला की त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की जो कोणी साधक या भौतिक जगामध्ये जन्म घेतो त्याला गुरु स्वीकारलाच पाहिजे आणि त्यासाठी गुरुची आज्ञा पालन करण्यासाठी त्याने आपलं प्राण पणाला पाहिजे, जीवन यापन केलं पाहिजे त्याने. तर ती मनुष्य जीवनाची परिणिती आहे. नाहीतर काय, हा तर संसार, धन कमवणं, शरीर कमवणं, सौंदर्य कमवणं, ज्ञान कमवणं, हे सगळं व्यर्थ आहे. जर गुरुच्या प्रसन्नतेसाठी हे सगळं असेल ना, तर ते सुद्धा भक्ती आहे. आणि गुरुचा ह्याचा प्रसन्नतेचा संबंध ह्याला सोडून जर असेल ना, तर ती सगळी माया आहे. म्हणजे आपण केवळ कमवायचा प्रयत्न करत असो, त्याचा गुरुचा स्पर्श होत नाही, कृष्णाचा स्पर्श होत नाही, तर ती काय नाही, फक्त आपण माया जमवतो आहे. मायाचा स्वभाव माहिती आहे. मायाचा स्वभाव काय आहे की मायाचा स्वभाव म्हणजे प्रचंड वेदना देणं. प्रचंड वेदना. तिच्या हातामध्ये तलवारी आहेत, गदा आहेत, सगळं शस्त्रास्त्रे आहेत, त्रिशूळ आहे, ते ढोसलते असे. तिचं कामच आहे वेदना देणं. कशासाठी वेदना देते? की जेणेकरून सुधारावं. म्हणून गुरु तत्व हे महान तत्व आहे की आपली वकिली करण्यासाठी ते या भौतिक जगामध्ये आलेलं आहे. म्हणून त्यांना भगवंताचा प्रतिनिधीच मानलं पाहिजे. गुरुला असं नाही बघितलं की हा गुरु म्हणजे की एक व्यक्ती आहे आणि तो असा चांगला ज्ञानी आहे, चांगला प्रसिद्ध आहे, तो म्हणून गुरु स्वीकारला पाहिजे त्याला. असं नाही आहे. तो एका प्रामाणिक परंपरेमध्ये आहे आणि प्रामाणिक शास्त्राला फॉलो करतो आहे, तर तो प्रामाणिक गुरु आहे. असं जर जीवन आपण केलं आपण, तर निश्चित आहे की आपली भगवंताची प्राप्ती आहे ना, या जन्मात शक्य आहे. नाहीतर केवळ श्रम येवही केवलम आहे. दीक्षा घेऊन केवळ गुरु प्राप्त होत नाही. दीक्षा हे फक्त औपचारिक आहे. आपण कसे वागतो, कसे बोलतो, कसे आचरण करतो, कसा विचार करतो, याच्यावरती गुरुकृपा अवलंबून आहे. हरे कृष्ण. देवी देवता नाही.
देवी देवता तर एक बनिया आहेत. ते बनिया कसे काम करतात, दुकानदार त्यांची शास्त्रामध्ये व्याख्या केलेली प्रबोधांनी की देवी देवता कसे आहेत, एखाद्या बनियाप्रमाणे आहेत. तुमच्याकडे दुकानदार तुम्हाला असं एक तर उधार देणार, तुम्हाला ते उधार देणारच काय की आज नाव तुम्हाला ते परत द्यायचंच आहे, ते असं फुकट देणार नाही. ते देवी देवता बनियाप्रमाणे आहेत, म्हणजे तुम्ही त्यांना काहीतरी द्या तर तुम्हाला काहीतरी देतील. ते कृष्ण नाही देऊ शकत. ते कृष्ण बी देतात, ते नाही असं नाही, कृष्ण बी देतात, परंतु ते फुकट नाही देणार. गुरु हे असा एक व्यक्ती आहे, फक्त ते फुकट तुम्हाला देऊ शकते कृष्ण. फक्त काय, तुम्ही फक्त श्रद्धेचं मोल त्यांना मागतात. फक्त तुम्ही श्रद्धा, गुरुतत्वावरती श्रद्धा ठेवू आपण, त्याला कृष्णतत्व आपल्याला प्राप्त होतच. ठीक आहे, आणखी कोणाचा प्रश्न काय? समजलं सगळ्याला? श्रील प्रभुपाद की जय, गौर भक्तवृंद की जय.